नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। एसएससी जीडी भरती 2024 तर्फा एसएससी जीडी च्या विद्यार्थी मित्रांनो जवळपास 40,000 प्लस जागांसाठी एसएससी जीडी भरती निघत आणि 27 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे सुरू होणार आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख जी आहे 27 सप्टेंबर 2024 असणार आहे। तर 10वी पासवरच तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला एसएससी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर एसएससी जीडीच्या यावर्षी जागा किती असणार आहे याबद्दल सुद्धा आपण तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे एसएससी जीडी भरतीमध्ये, यावर्षी काय काय चेंजेस असणार आहे, उंची किती लागणार आहे, छाती किती लागणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय, त्याचबरोबर ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टाइम किती आहे, उंची किती लागते, छाती किती लागते, वयोमर्यादा काय असणार आहे, यावर्षी वाढ होणार आहे की नाही होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर 5 चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो चालून आलेली आहे। तर या संधीचं सोनं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, कारण की मागच्या वर्षी जे भरपूर विद्यार्थ्यांनी एसएससी जीडी भरती दिली होती आणि ह्या वर्षी काय झालं की भरपूर म्हणजे एकदम कट ऑफ हाय गेलेला आहे। ठीक आहे, तर भरपूर मुलांचं या ठिकाणी सिलेक्शन झालं नाही आहे। तर तुम्हाला मागच्या भरतीमध्ये किती मार्क्स पडले होते हे या व्हिडिओ खाली नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की मुलांना ॲव्हरेज मार्क्स या ठिकाणी किती पडले होते मागच्या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि मागची जी भरती होती जवळपास 40,000 प्लस जागांसाठी निघाली होती आणि यावर्षी सुद्धा जवळपास 40,000 जागांसाठी ज्या विद्यार्थी मित्रांनो ही एसएससी जीडी भरती निघणार आहे। तर मी असं तुम्हाला काय सांगत आहे, कारण की गृह विभागानं ज्या विद्यार्थी मित्रांनो सांगितलं होतं की आम्ही 84,000 पदं भरणार आहे। तर तुम्ही बघू शकता की मागच्या वेळेस तुम्ही 40,000 जागांसाठी त्यांनी भरती काढली। तर आता ज्या विद्यार्थी मित्रांनो 40,000 जागांसाठी ज्या भरती या ठिकाणी निघू शकते एसएससी जीडीची। ठीक आहे, तर उद्यापासूनच फॉर्म भरणे चालू होणार आहे एसएससी जीडीचे 27 ऑगस्ट पासून। ठीक आहे, तर आतापासून तयारीमध्ये राहा आणि तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय हे या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे, कोणकोणत्या गावापर्यंत आपल्या या ठिकाणी व्हिडिओ पोहोचत आहे। ठीक आहे, तर कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ तुम्ही पाहताय हे या व्हिडिओ खाली नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा। ठीक आहे, एसएससी जीडी भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात आणि एसएससी जीडी भरतीमध्ये ज्या पोस्ट असते बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एसएसएफ, एनसीबी, ह्या ज्या एसएसएफ झालं, सीआयएसएफ झालं, तर ह्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या जागा ज्या विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडी मध्ये असते। ठीक आहे, तर तुम्ही जे फर्स्ट प्रिपेअर जो टाकला तुम्हाला ते पोस्ट तुम्हाला भेटते जर समजा तेवढे तुम्हाला मार्क्स असेल आणि तेवढा कट ऑफ लागला तर। ठीक आहे, तर पुढे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की फर्स्ट प्रिफरन्स तुम्हाला या ठिकाणी कायला द्यायचं आहे। ठीक आहे, यावर सुद्धा आपण पुढे व्हिडिओ आणणार आहे। ठीक आहे, तर एसएससी जीडी भरतीसाठी 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता, कोणते पर्सेंटेज वगैरे या ठिकाणी लागत नाही। त्यानंतर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि आपण वयोमर्यादेचा जर विचार केला यावर्षी तर 18 ते 23 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते, तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर, आणि एससी एसटी कॅटेगरीचे मुलं असाल तर 18 ते 28 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एवढी यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे। आणि आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी या ठिकाणी लागते आणि एससी एसटी कॅटेगरीचे जर असाल तर एससी एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे। ठीक आहे, तर जे पण विद्यार्थी एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर आवर्जून फॉर्म भरता, कारण की फी वगैरे नाही आहे। आणि जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीचे जरी असाल तरी सुद्धा आवर्जून फॉर्म भरता, फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आली एसएससी जीडी भरतीमध्ये। तर एसएससी जीडी भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं तर सर्वात पहिले तुमचं या ठिकाणी लेखी परीक्षा होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, त्यानंतर तुमचं दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये ग्राउंड असणार आहे, फिजिकल असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मेडिकल असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे। तर एसएससी जीडी भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमची जी लेखी परीक्षा असणार आहे। तर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 20 प्रश्न हिंदी व्याकरण किंवा इंग्रजी ग्रामर तुम्ही त्यामधलं घेऊ शकता। ठीक आहे, तर असे जे विद्यार्थी मित्रांनो 80 प्रश्न टोटल परीक्षेला विचारले जाणार आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल 160 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 80 प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये असणार आहे आणि तुम्हाला पेपरसाठी जो टाइम भेटणार आहे फक्त 1 घंट्याचा टाइम असणार आहे। तर 1 घंट्याचाच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पेपरसाठी टाइम असणार आहे।
तर हा 1 घंटा ज्या विद्यार्थी मित्रांनो आपली जिंदगी या ठिकाणी बदलू शकतो, असा ज्या विद्यार्थी मित्रांनो हा 1 घंटा आहे. ठीक आहे, तर आतापासून चांगली मेहनत करा, आतापासून अभ्यास करा, चांगली तयारी करा. ठीक आहे, 8-8 घंटे 10-10 घंटे आतापासून सेल्फ स्टडी करा, कारण की लवकरच तुमची लेखी परीक्षा सुद्धा तारखा या ठिकाणी येणार आहे SSC GD भरतीच्या. तर सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि लेखी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग असते, त्यामुळे सांगत आहे की अभ्यास वगैरे तुम्ही या ठिकाणी करा. ठीक आहे, त्यानंतर तुमची लेखी परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं होणार आहे यामध्ये फिजिकल. तर यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर लागते. तुमची कोणती कॅटेगरी असो, मराठा जरी तुम्ही असाल, SC जरी तुम्ही असाल, त्याचबरोबर NT VJ ओपन SBC कोणतीही कॅटेगरी असाल तर 170 सेंटीमीटर हाईट लागते पुरुष उमेदवारांसाठी, फक्त ST कॅटेगरी सोडून. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील तुम्ही कोणतीही कॅटेगरी असेल, EWS असाल, महाराष्ट्रातील कोणती कॅटेगरी असेल तुमची, तर पुरुष उमेदवारांसाठी 170 सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवार जर असाल तर 157 सेंटीमीटर लागते. महाराष्ट्रातील कोणत्याही कॅटेगरीच्या महिला उमेदवार असा, फक्त ST कॅटेगरी सोडून. ठीक आहे, आणि छाती यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर तुमची भरली पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवारांसाठी उंची 162.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर यामध्ये हाईट लागते. त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांची. ठीक आहे, तर एवढं यामध्ये जे आहे उंची छाती वगैरे लागते. आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर एकच इव्हेंट आहे यामध्ये, 5 किलोमीटर रनिंग पुरुष उमेदवारांसाठी आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी 24 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे. जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटाच्या अंदर असणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ते ग्राउंड पास असणार आहे. ठीक आहे, तर SSC GD भरतीमध्ये ग्राउंडला या ठिकाणी मार्क्स नसते, फक्त तुम्हाला ते क्वालिफाय करावं लागते ते टेस्ट. तुम्ही जर 24 मिनिटाच्या अंदर आले 5 किलोमीटर रनिंग तर तुम्ही ग्राउंड त्या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय असणार आहे. ठीक आहे, आणि महिला उमेदवारांचा जर आपण विचार केला तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग हा इव्हेंट आहे SSC GD भरतीमध्ये आणि 8.5 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. तर जे आपण महिला उमेदवार 8.5 मिनिटाच्या अंदर 1600 मीटर रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो तुमचं यामध्ये फिजिकल असणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. ठीक आहे, तर एकच इव्हेंट आहे या भरतीमध्ये. आणि तुमचं ग्राउंड झाल्यानंतर तुमचं यामध्ये काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल होणार आहे. ठीक आहे, आणि मेडिकल झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे SSC GD भरतीची. तर आतापासून तयारीमध्ये लागा, कारण की 27 ऑगस्ट 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होतं SSC GDचे. आणि आपण जागांचा जर विचार केला यावर्षी तर 40,000 प्लसच जागा या ठिकाणी निघणार आहे. आणि सुरुवातीला समजू शकतो, सुरुवातीला समजा 25-30 हजार जरी जागा निघाल्या तरी सुद्धा त्यामध्ये 20,000 जागा ज्या समोर वाढू शकते. म्हणजे सांगायचं एवढंच की 40,000च्या वरतच ज्या विद्यार्थी मित्रांनो यावर्षी SSC GD भरती निघणार आहे. तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा, कारण की तुमचा पेपर सुद्धा जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. SSC GD भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.